नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा विषय जो आहे तो सबमर्सिबल मशीन जे असते आपण ते घरच्या घरी जळाली काय ते चेक करणार आहोत. आणि हे मशीन जे आहे हे नादुरुस्त आहे. आपण यांना मशीनमध्ये काय फॉल्ट आहे ते आपण आपल्या लाईट आणि होल्डरद्वारे कसं चेक करू आपण ते बघू. पण यूट्यूबवर काय झालेलं आहे की बरेचसे व्हिडिओ आहेत की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आणि जे याचं काम करतात त्यांच्यामध्ये वाद झालेले आहेत. कारण की शेतकरी घरी बरोबर चेक करत नाहीत आणि मग त्याचा भुर्दंड जो आहे तो आपण चुकीचं शिकल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर दोन प्रकारच्या मशीन असतात. आपण आपल्या साध्या भाषेतच समजून घेऊ. एक म्हणजे आपण पाण्याच्या वर जे पाण्यात न चालते ते मशीन असते आणि एक पाण्यामध्ये चालणारी मशीन असते. तर आज आपलं जे आहे सबमर्सिबल मशीन आहे, जे बोरवेलमध्ये असते मशीन, पाण्यामध्ये जे मशीन असते ते मशीन असल्यामुळे आपण त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत. आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी लाईन ओके दाखवलेली आहे, कारण की हा एक फ्यूज काढला तर लाईन फॉल्टी होऊ शकते. या प्रकारे आपल्याला फ्यूज काढला तर लाईन फॉल्टी दाखवत आहे. आता तर तिन्ही फ्यूज आपण चेक करणार आहोत. आपला हा लाईट आहे आणि अशा प्रकारे आपण ज्या शेतकऱ्यांना हे काम जमते, इलेक्ट्रिकचं थोडंफार ज्ञान आहे त्यांनीच हे करावं, कारण की याच्यामध्ये शॉक लागण्याची खूप मोठी भीती असते. तर ज्यांना समजते त्यांनी हे करू शकतात. तर हा आपण याला न्यूट्रल दिलेला आहे आणि हा फेज जो वायर आहे आपण चेक करणार आहोत. हे बघू शकता, हा एक फेज आहे, हा 2 आणि हे 3. तर आपल्याला काहीच नाही करायचं आहे. फक्त आपल्याला हे जे 3 फ्यूज आहेत हे चेक झाल्यानंतर आपल्याला आपले तिन्ही वाइंडिंगा ज्या असतात मोटरमध्ये, 3 वाइंडिंगा आपल्याला बरोबर आहेत की नाही ते चेक करायचं आहे. तर बरेचशा यूट्यूबवरचं म्हणणं आहे की हे पूर्ण 3 वायर काढून आपण याला पॉझिटिव्ह देऊन स्पार्किंग झालं तर चालू होते, नाही तर जास्त लाईट आला तर मशीन जळालेली आहे. तसं काही नसते मित्रांनो, कारण की केबल पाण्यामध्ये शॉर्ट झाला आणि जळून तुटला तरी त्याच्यामध्ये लाईट येतो, तर ते चुकीची पद्धत आहे. याच्यापेक्षा चांगली पद्धत आहे, एक 150 रुपयाचं मल्टीमीटर भेटतं, त्यानं पण चेक होऊ शकतं. पण आज आपण प्राथमिक जे असते त्या बाबतीत आपण बोलणार आहोत. तर प्राथमिकमध्ये काय करायचं माहीत आहे का? याच्यामध्ये 3 फ्यूज आहेत, हे 1 2 3. तर याच्यातलं 2 फ्यूज काढून घ्यायचे आहेत. 2 फ्यूज काढलेले आहेत आणि मधला फ्यूज ठेवलेला आहे. तर आपण काय करणार आहोत, या ठिकाणी पण आपण चेक करून घेणार आहोत. हे बघा, एक मध्ये बंद झालेला आहे. हा मधला जो फ्यूज ठेवलेला आहे आपण, हा चालू आहे आणि साईडचा पण बंद आहे. तर हे झालं आपलं. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला अशी एक छोटीशी काठी घ्यायची आहे आणि हे असं वर उचलून ठेवायचं आहे. असं हे वर उचल्याचं आहे आणि या तिन्ही याच्यामध्ये चेक करायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, लाईट लागलेली नाही आहे. हे बघू शकता, वर हे दोन्ही फ्यूज काढल्यानंतरच असं करायचं. हे जे आहे खालचं स्टार्टरचं हे काठीनं आपल्याला वर लोटून धरायचं आहे, पट्टे चिटकलेले पाहिजेत आणि त्याच्यानंतर चेक करायचं आहे. हे बघू शकता, मधला जो फ्यूज होता तो याच्यामध्ये येणारच आहे आणि हा फ्यूज वाइंडिंगमध्ये जाऊन या ठिकाणी परत येणार आहे. म्हणजे या वाइंडिंग कोणत्याही याच्यातून, एका याच्यातून जाऊन 2 याच्यात यायला पाहिजे. तर आता हा तर इनकमिंग आहे त्याच्यामध्ये जाणारा, पण हा वाइंडिंगमधून परत आलेला आहे. तर हे वाइंडिंग बरोबर आहे. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी येतच नाही आहे. हे बघा, या ठिकाणी येत नाही. तर हे जे वाइंडिंग आहे आपली मोटरची, तर हे वाइंडिंग जळलेलं नाही म्हणू शकत आपण, पण आपला प्राथमिक अंदाज असा आला की आपल्याला स्टार्टरच्या या साईडला फॉल्ट नाही आहे, फॉल्ट आहे मशीनच्या साईडला. म्हणजे वायर तुटू शकतो, त्याच्यानंतर मशीन जळू शकते. तसे 2-3 अंदाज आहेत. त्या अंदाजापैकी एक अंदाज मोटर आपण वर घेतल्यानंतर आपल्याला जॉईंट जळालेला असेल तर तो क्लिअर केल्यानंतर माहीत पडते. पण डायरेक्ट आपण
काही रिझल्ट नाही शोधू शकत. फक्त आपल्याला हे माहीत पडते की या ठिकाणाहून खालच्या साईडला प्रॉब्लेम आहे, तर आपण खालच्या साईडला ते चेक करून घेतो. आणि शेतकऱ्यांसाठी माहिती, प्राथमिक माहितीसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर कसा वाटतो तुम्हाला व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये लिहा. काही तुमचे प्रश्न असतील तर ते पण लिहा. आणि आपलं जे चॅनल आहे शेती प्रयोगशाळा हे सबस्क्राईब करा आणि हे शेअर पण करा. माझा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यापर्यंत टेक्नॉलॉजी घेऊन जे माझ्याकडे आहे ते घेऊन मी शेतकऱ्याकडे पोचायचा माझा उद्देश आहे. माझे बरेचसे सारे व्हिडिओ येणार आहेत. सोलर पंप आणि सोलर झटका मशीन, मोटर स्टार्टर, स्प्रिंकलर असे बरेचसे व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्ही ते नक्की आल्यानंतर बघा. आणि यानंतरचा व्हिडिओ आपण आणखीन एखाद्या विषयावर घेणार आहोत शेती संबंधित, की जो शेतकऱ्यांना फायद्याचाच होणार आहे. कारण की शेतकऱ्यासाठी बरेचसे फॉल्ट असे येतात की छोटे मोठे फॉल्ट असतात. आता या ठिकाणचं जे आहे हे पट्टी पण खराब असू शकली असती, कारण की हे जे आहे हे या ठिकाणी सप्लाय नाही आल्यामुळे आपण हा एकच फॉल्ट जो आलेला आहे आपला याच ठिकाणी बोललेलो आहोत. पण कधी कधी काय होते, स्टार्टाची जी पट्टी आहे खालच्या साईडला ते पट्टी पण जळू शकते, एक तर कार्बन येऊ शकतं. तर तुम्ही ते नक्की लक्षात ठेवा. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना माझं म्हणणं हे आहे की आपली मोटर जेवढं एम्पियर घेणार तेवढंच एम्पियर आपल्याला ठेवायला पाहिजे. जास्त वाढवलं तर आपलं काही बुशिंगचा प्रॉब्लेम आला तर मशीन ट्रिप होणार नाही आणि ते जळून जाणार, तर शेतकऱ्याचं नुकसान होणार. आणि फ्यूजची जे साईज आहे, फ्यूज तारच वापरा आपण, कारण की याच्यामध्ये थोडं हेवी फ्यूज वापरल्यामुळे हे असा फॉल्ट झालेला आहे हा. तर तुम्ही पण त्याच्यापासून सावधानी ठेवा. आणि आपले पंप जे आहेत हे सिंचनाचं काम चालूच असल्यामुळे नादुरुस्त आणि लाईनचे फॉल्ट येत राहतात. त्यामुळे आपण याचं स्टार्टरचं जे पट्ट्या आहेत ते नक्की बदलून घेत जा. आणि आपल्या मशीनचा आपण याला सर्व्हिसिंग म्हणतो, हे सर्व्हिसिंग फ्यूज जळालेले, वायर जळालेले आपण चेक करून घेत जा. कारण की आपल्याला ज्या टाईमला सिंचनाचा आपला जो कालावधी असतो त्याच टाईममध्ये हे पूर्ण बंद पडते. आणि शेतकऱ्याला याचा हे लवकर मशीन जळालं तर लवकर दुरुस्त होत नाही, कारण की ते भरून म्हणजे त्याला वाइंडिंग करावं लागतं. आणि ते मग बोरवेलमधून, विहिरीमधून वर काढूनच ते काम होतं. आणि त्याच्यासाठी बराचसा टाईम जातो आणि शेतकऱ्याचं आर्थिक पण नुकसान होतं. आणि काही बियाणं पेरलं ते पण खराब होऊ शकतो. तर नक्की तुम्ही प्राथमिकसाठी हा प्रयत्न करू शकता. तर आपण याच्यानंतरचा 150 रुपयामध्ये मल्टीमीटर मिळतं पिवळ्या कलरचं, ते आपण याच्यावरती कसं चालू ते आपण बघणार आहोत. कारण की ते ॲक्युरेसी त्याच्यामध्ये जास्त असते, कारण की ते वाइंडिंग पूर्ण चेक होते. पण याच्यामध्ये शाश्वत 100% की आपल्याला एक मशीनच्या वाइंडिंगमधून एक वायर आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे, म्हणून हे मशीन बंद पडलेली आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोवर नमस्कार.